उपस्थित सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, मला कल्पना आहे यात कोणाचंही आपल्या भाषणाकडे लक्ष नाहीये. टाळ्या सुद्धा वाजणार नाही त्याची सुद्धा मला कल्पना आहे. मी सर्वप्रथम सुनील तुला आणि आपल्या सर्व तुझ्या सहकारी शिवसैनिकांना धन्यवाद देतोय. याचं कारण काल संजय आपण जे म्हणालात की खरी IPL इकडे आणि जल्लोष तसाच आहे, जोशही तसाच आहे. फक्त एकच फरक आहे, IPL मध्ये कोणता खेळाडू कधी कोणत्या संघात असतो ते कळत नाही. आणि मागे मी एकदा बोललो होतो की अनेकदा आपण टीव्हीवरती मॅच बघत असताना आपण म्हणतो अरे हा आपला खेळाडू आहे आणि आता तो त्या संघातून खेळतोय. कारण तिकडे सुद्धा बोली लागते आणि हल्ली राजकारणामध्ये सुद्धा बोली लागायला लागलेली. त्याची बोली अधिक तिकडे खेळाडू जातात, पण या कबड्डीमध्ये तसं नाहीये. कबड्डीमध्ये एक संघभावना आहे आणि मी खरं म्हटलं तर अनेक वर्षांनंतर कबड्डीचं साम्राज्य होतोय. सुद्धा तुम्ही बघू शकत आहे. त्याची चपळाई म्हणजे सगळेच गुण, चपळाई पण पाहिजे, ताकद पण पाहिजे आणि नुसतं कबड्डी करत तंगडी नाही पकडायची तर डोकं पण वापरावं लागतं. आम्ही राजकारणामध्ये फक्त तंगडे घालण्याचं काम करतो, तर तसं नाही. हा वेगळा एक खेळ आहे आणि मला खरंच आनंद होतोय की या विक्रोळीकरांनी भांडूप सगळा हा जो उपनगराचा भाग आहे या सर्वांनी आपला भगवा आणि मराठी ठसा कायम ठेवलेला आहे. असेच सगळे जसं बंगालमध्ये बंगाली एकवटले, तामिळनाडूमध्ये सगळे तमिळन एकवटले. हा जोश पाहिला तर मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी माणूस महाराष्ट्रीयन म्हणून एकवटल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला जो भगवा आहे त्या भगव्याचं तेज हे तुम्ही कायम ठेवलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. जास्त या खेळामध्ये मी व्यत्यय म्हणून येऊ इच्छित नाही. या स्पर्धांमध्ये जेवढे संघ ज्या संघांनी भाग घेतलेले त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आताचे सुद्धा हे सामने मला वाटतं उद्या अंतिम फेरी आहे. तर उद्या अंतिम फेरीत येण्यासाठी आणि उद्या अंतिम फेरीत येतील त्यांच्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. आणि सुनील आता ही परंपरा म्हणून पुढे चालू ठेव, कारण हळूहळू मैदानी खेळ कमी होत चालले, मैदान सुद्धा कमी होत चालले. त्याच्यामुळे आपण नाही तर दुसरं कोण वाचवणार. तर ही परंपरा आता सुरू ठेव आणि परत सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.